लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे कशेळी गावचे सुपुत्र कल्पेश उर्फ छावा कमलाकर म्हात्रे व त्यांच्या सौभाग्यवती नीलम कल्पेश म्हात्रे तसेच समस्त म्हात्रे परिवाराच्या वतीने वैभव लक्ष्मी उद्यापन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता या धार्मिक सोहळ्याचे आयोजन समस्त म्हात्रे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून महिला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी वैभव लक्ष्मीची पूजा अर्चा करत उद्यापन विधी पार पडला. यानंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच समस्त म्हात्रे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवर, महिला वर्ग, ग्रामस्थ व भाविकांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व सोहळ्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. त्यासोबतच सर्वांना सुख समृद्धी व निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना समस्त म्हात्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी अशा उपक्रमाचे स्वागत करत म्हात्रे परिवाराला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल
उद्यापन सोहळा आहे. अध्यात्मामध्ये भक्ती ही शक्ती उद्याची, हे जगा कळणार आहे, फक्त ईश्वर वाद आता यापुढे उरणार आहे. या उक्तीने आज माझा पुतण्या कल्पेश आणि माझे बंधू प्रकाशदादा या परिवाराने जे गतवैभव प्राप्त व्हावं, गावात सुख शांती व्हावी आणि घरामध्ये सुख शांतीप्रमाणे आपले शेजारी पाजाऱ्यांचा उदो व्हावा, उत्कर्ष व्हावा म्हणून आजचा हा उद्यापन सोहळा. कल्पेश म्हात्रे उर्फ छावा हा सामाजिक कार्यामध्ये जो आहे त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्त व्हावं आणि वैभव लक्ष्मी ही त्यांच्या सदैव पाठीशी राहावी आणि तिचा आशीर्वाद आमच्या कल्पेशला आणि दादांना मिळावं यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. खरंच खूप आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि आपण खूप बघत असतो की आजकाल उपवास करायला पण एकादशी संकष्टी असते तर नको नको बोलतायत, पण आज आमच्या कल्पेश नीलम कल्पेश म्हात्रे आमची वहिनी हिने आज वैभव लक्ष्मीचे व्रत केले आणि खूप अतिशय आम्ही पण एवढे लांबून आलेलो आहेत अंबरनाथवरनं आणि अशा सोहळ्याला आपण उपस्थित राहतो हीच आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि खरंच मी तिला खूप मनापासून शुभेच्छा देणार पुढे वाटचालीसाठी आणि अशी तिची प्रगती पुढे हो, माझ्या भावाचीही हो आणि होत राहते, कारण की भगवंताचा आशीर्वाद त्यांना आहे आणि आता बघितलं तुम्ही वैभव लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना आहे आणि असंच सदैव संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या चांगला म्हणजे मातेचा आशीर्वाद राहो हीच माझी विनंती असणार आणि प्रार्थना करणार देवी मातेला. पहिले म्हणजे मी माझी पत्नी जे उपवास ठेवलेला आहे ते वैभव लक्ष्मी मातेला आपला प्रणाम करतोय आणि सर्व जे पाहुणे मंडळी त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. का तो परिस्थिती झाली आमची चढ उतार खूप झालेला आहे, त्यामध्ये बायकोला सुद्धा काही वेळ माझ्या पोरांना वेळ देता नाही आला. तर आम्ही दोघं बसलो तेव्हा बायकोने विचार केला का मी वैभव लक्ष्मीचे व्रत ठेवते का तुमच्या चांगली प्रगती व्हावी म्हणून, आणि ते तिचे व्रत आज सफल झालेले आहेत. आज तेही खुश आहेत, पोरही खुश आहेत आणि मीही खुश आहे, माझा परिवारही खुश आहे आणि सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभून दे अशी मातेच्यावर मी प्रार्थना करते.